धन्य आजी दीन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी, झाले समाधान पायी विसावले मन, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी, तुका मने आले घरा, तोची दिवाळी दसरा, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी, विठ्ठला श्री पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी, 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 दया पाद पद्मी नमन माझे, दया पाद पद्मी नमन माझे, दया पाद पद्मी नमन माझे, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, उदारा सुपार देवा, निवृत्ती उदारा सुपार, तावाई नमो त्रिभुवन पावा, तावाई नमो त्रिभुवन पावन, तावाई नमो त्रिभुवन पावनी, तावाई नमो त्रिभुवन पावन, यज्ञ जननी देवाची, आद्य जगति देवाचे, आद्य जगति देवाचे, हे सारस्वताचे गोड तुम्हीच लाविले जी झाड, तरी अवधाने अमृते वाड शिंपोनि किजे, संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येण समाधे राजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं, काशाय वस्त्रं करदण्डधारिणीं, कमण्डलु पद्मकरेण शङ्खं, चक्रं गदाभूषयित भूषणाढ्यं, श्रीपादराजं शरणं प्रपद्ये, तैसे तुमचे अवधान धाये, आणि तुम्ही म्हणाहे होय, ऐसे वक्तृत्व कवडाहे जेणे तुम्ही रिझा, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुणी आता सो मंत्रहीन क्रिया, नकाचर्या विचारू
घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा जोडूनी अंजुळ सेदाना उतावीळ पहा पहा कृपा दृष्टी बोला उरलिया गोष्टी विठ्ठला धन्याजी दीन झाले संतांचे दर्शन झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनोपी सेवेसाठी निवडलेला अभंग हा श्रीमंत संत जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा एक अत्यंत महत्वाचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत गोड असा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. आणि या अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज संतांचं दर्शन ज्या दिवसाला झालं त्या दिवसाला धन्यता देतात आणि त्यांच्या दर्शनाने आम्हाला आमच्या जीवनामध्ये काय फलश्रुती प्राप्त झाली त्याचंही वर्णन करून संतांचं दर्शन ज्या दिवसाला झालं त्या दिवसाला 2 सणांची उपमाही या अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज देतात. निमित्ताने सेवा हे वेगळं सांगायलाच नको. वेगळं सांगण्याचं कोणतंही आणि काहीही कारण शेष नाही किंबहुना ती वेळही नाही. पण तरी सुद्धा वक्त्याचं प्रधान कर्तव्य या न्यायाने सांगायचं ठरलं तर आपला अत्यंत गोड सुंदर असा हा चालू असलेला भक्ती उत्सव आणि आज या भक्ती उत्सवातील ही 3य क्रमांकाची कीर्तन सेवा कोणत्याही प्रकारचा अधिकार योग्यता अभ्यास भाषा कौशल्य स्वराचं ज्ञान तालाचं ज्ञान किंबहुना कोण्याही ग्रंथाचं पांत अध्ययन नसताना सुद्धा ही आजची कीर्तनाची सेवा संपूर्ण श्री क्षेत्र चिकणी ग्रामस्थांच्या वतीने माझ्या वाट्याला आलेली आहे. सर्वच संप्रदायातील ख्यातनाम गायक वादक तथा महाराज मंडळी उपस्थित आहे. किंबहुना मला जन्मूनही जेवढे दिवस झालेले नाहीत त्याही पेक्षा दुप्पट काल ज्यांचा परमार्थात व्यतीत झालाय आणि होतोय अशी सर्वट इथे गायन क्षेत्रातली मृदंग क्षेत्रातली जानती कीर्तन क्षेत्रातील जानती मंडळी इथे उपस्थित आहेत. त्यामध्ये आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत उत्कृष्ट वारकरी व्यक्तिमत्व आदरणीय परमपूज्य आमचे श्री मदन बाबा सुद्धा आज या सेवेसाठी उपस्थित आहेत. त्यांनाही मनापासून वंदन. आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत गोड कीर्तनकार नाशिक जिल्ह्याचं भूषण आदरणीय परमपूज्य आमचे शांताराम महाराज गाडेकर बाबा सुद्धा उपस्थित आहेत. त्यांना पण अंतःकरणापासून वंदन. या सेवेसाठी आदरणीय परमपूज्य महाराष्ट्रातील एक अत्यंत उत्कृष्ट पखावज वादक आदरणीय परमपूज्य मृदंग अलंकार आदरणीय आमचे सचिन महाराज गीते सुद्धा उपस्थित आहेत. आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत उत्कृष्ट पखावज वादक अगदी 2 हातानं पकवाज वाजवतात म्हणजे 2 हातानंच वाजवत असतात म्हणा असे आदरणीय परमपूज्य माझे सन्मित्र श्री ज्ञानराज महाराज सुद्धा उपस्थित आहेत. आदरणीय चौधरी महाराज आहेत. आदरणीय विठ्ठल महाराज आहेत. सर्वच मंडळी आहेत. सर्वांना अंतःकरणापासून वंदन. आणि ज्यांनी या सेवेसाठी मला अत्यंत आग्रह केला असे आदरणीय परमपूज्य आमचे संतोषरावजी मुटकुळे साहेब आणि आदरणीय परमपूज्य
आमचे श्री अनिलजी मुटकुळे साहेब आणि सर्वच ग्रामस्थ मंडळी, सर्वांना अंतःकरणापासून वंदन. आणि ज्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा सप्ताह चालू आहे त्यांचं जीवन सामान्य नव्हतं. वास्तवात तसं आज कोजागिरी पौर्णिमा आहे आणि जगजोगी हा अभंग दिवसभर डोक्यातही होता, पण भागवत बाबांचं दर्शन घेतलं आणि तिथून पुढे या अभंगाच्या चिंतनाला सुरुवात झाली. विठ्ठला एका उत्तुंग जीवनाचा हा पुण्यतिथी सोहळा आहे. पुण्यतिथी कोणाचीही होत नसते. ज्याने आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी पुण्याचा संचय केलेला आहे, पुण्यतिथी त्याचीच होत असते. आमचे गुरुवर्य शांती ब्रह्म मारुती बाबा कुरेकर पाठात सांगत असतात की बुवा, पुण्यतिथी कोणाचीही होत नसते. आयुष्यभर पाप करणाराची कुठं पुण्यतिथी होत असते का? ज्याने उभ्या आयुष्यामध्ये स्वतःही पुण्य केलेला आहे आणि जगालाही पुण्य मार्गाला लावलेला आहे, महाराज सांगतात पुण्यतिथी त्यांचीच होते. विठ्ठला आणि भागवत बाबांचं जीवन सामान्य नव्हतं. आयुष्यभर निरपेक्षतेनं जीवन जगली. निरपेक्षतेने एक वाक्य ध्यानात ठेवा. प्रातस्मरणीय वैकुंठवासी विठ्ठल महाराज घुलेबाबा सांगायचे की बुवा, निरपेक्षता हे साधूचं नाक असतं, नाक. आणि प्रातस्मरणीय वैकुंठवासी भागवत बाबा आणि निरपेक्षता यांचं अगदी जवळचं नातं होतं. किंबहुना निरपेक्षता म्हणजे भागवत बाबा आणि भागवत बाबा म्हणजे निरपेक्षता, असं त्यांचं पवित्र जीवन होतं. किंबहुना भागवत बाबांना त्यांच्या जीवनाला एक अभंग जशाला तसा लागू होतो, जशाला तसा. निळोबारायांचा अभंग फार गोड अभंग आहे. विठ्ठला फार गोड अभंग. देता काहीच न घेती संत उदासीन चित्ती, त्रैलोकीचा मानधन नावडे तया देवावीण, नाही आस्था देहावरी आशा तृष्णा कैची उरी, निळा मने ते देवची झाले कल्पकल्पांती संचले. विठ्ठला आणि संपूर्ण आयुष्यभर त्यांनी मधुकरी मागून जीवन खाल्लं. मधुकरी मागून संपूर्ण जीवन यापन केलं. बरं, जीवन यापन केलं. आणि त्यांनी मधुकरी मागून जीवन यापन केलं, त्याचा परिणाम आज आपल्याला गुलाबजामुन, आज आपल्याला मासवड्या. जुन्या लोकांनी कन्या भाकरी खाऊन सप्ते केले आणि आपला विक्रम असा आहे, आपले गुलाबजामुन खाऊन बंद पडायची वेळ आली. विठ्ठला विठ्ठला भागवत बाबा रोज 5 घरी मधुकरी मागायचे. 5 घरी मधुकरी मागायचे. आणि जर त्या 5 घरी जर मधुकरी नाही मिळाली तर ते उपवाशी राहायचे. असं पवित्र त्यांचं जीवन होतं. नव्हे मागून या मधुकरी, मागून या मधुकरी, मागून या मधुकरी, मागून या मधुकरी, नित्य वाचे ज्ञानेश्वरी, 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 नित्य वाचे ज्ञानेश्वरी. मागून या मधुकरी,
ऐसे केव्हा करीशी देवा, गीता यावी अनुभवा, सकळ वैभव सांडावे, गीता भागवत पहावे, मागून या मधुकरी, नित्यवाचे ज्ञानेश्वरी, तुकया दासाचे जीवन, गीता भागवत महाधन विठ्ठला. आणि बाबा संत होते बर का, संत होते, भागवत बाबा संत होते. संत वेगळा, साधक वेगळा आणि साधू वेगळा. 6 ज्याने धुवून टाकले शांताराम बाबा तो साधू, ज्याने 6 धाकात ठेवले तो साधक, आणि ज्याने 6चा अंत केला ते संत. विठ्ठला आणि निरपेक्षता हे त्यांचं नाक होतं, त्यांचं नाक. नवे नवे गुरु कोणाला म्हणतात, गुरु कोणाला म्हणतात. शास्त्र वर्णन करतं की बुवा जगात गुरु भरपूर आहेत, गुरु बहवः संती, शिष्य वित्तापहारका. जगात गुरु भरपूर आहेत, शिष्याच्या वित्ताचं हरण करणारे संतोषराव. जगात गुरु भरपूर आहेत, गुरु बहवः संती, शिष्य वित्तापहारकः, स गुरु दुर्लभः, शिष्य चित्तापहारकः, ते म्हणजे भागवत बाबा. विठ्ठला आणि त्या भागवत बाबांनाच अत्यंत सुंदर ही सर्व मंडळी लाभली. वास्तवात आष्टी तालुक्यातलं त्यांचं साले वडगाव गाव. पण महात्मा जन्माला कुठे आला हे महत्वाचं नाही, त्याचा फायदा कोणाला झाला हे महत्वाचं. तो महाराज सांगतात की बाबा तो महात्मा कुठेही जाऊ द्या, कुठेही जाऊ, तो महात्मा जिथे जाईल ना, ते घर असू द्या, ते रान असू द्या, तो एकांत असू द्या, तो लोकांत असू द्या, महात्मा त्या ठिकाणाला रम्य स्थळ बनवल्याशिवाय राहत नाही. कशाच्या जोरावरती? त्यांच्या स्वामीच्या भजनाच्या बळावर. महाराजांचं प्रमाण जेथे आठवती स्वामीचे ते पाय, उत्तम ते ठाय रम्य स्थळ, रान अथवा घर लोकांत एकांत. त्यांचं जीवन सामान्य नव्हतं, सामान्य नव्हतं. एका वाक्यात आणखीन सांगायचं ठरलं तर आमच्या सारखे मानाचे हार घालून कीर्तन करणारे पुष्कळ कीर्तनकार आहेत, पण अपमानाचे जोडे पायात घालून ज्यांनी जगाचा संसार सुखाचा केला ते म्हणजे प्रातस्मरणीय वैकुंठवासी भागवत बाबा. आणि अशा एका थोर सत्पुरुषाच्या या कर्मभूमीमध्ये त्यांच्याच पुण्यतिथीच्या निमित्ताने हा उत्सव चालू आहे. आणि खऱ्या अर्थानं महात्मे हे कोणत्याही तिथीला जाऊन पुण्यवान बनवत असतात बरं का, पुण्यवान बनवत असतात. काय ते महात्मे जाण्याच्या अगोदर ती नुसती तिथी असते, पण ते महात्मे त्या तिथीला जाऊन पुण्यवान बनवतात आणि त्याच्यानंतर तिला पुण्यतिथी म्हणतात. विठ्ठला आणि ही पुण्यतिथी चिकणीमध्ये होते असं समजण्याचं काहीही कारण नाही. तुका म्हणे गाजे वैकुंठ सोहळा
वाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. आणि म्हणून सेवेसाठी अभंगही तसाच घेतलेला आहे. धन्याजी दीन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी. मला माहिती आहे तुमचा अभंग पाठ. दुसरा म्हणून दाखविता काय खरं. युट्यूब असल्यामुळे लय बोलता येत नाही हो. तुम्हाला सांगितलं असतं मी. विठ्ठला यांची अडचण काय माहितीये का मदन बाबा, सोपा अभंग घेतला ना, हे कीर्तनकारला कीर्तन होईपर्यंत म्हणू लागतात, आणि अवघड घेतला की मग बघता मायो. नेमका आमच्या पुढे प्रश्न आहे घ्यायचा कोणता अभंग. सोपा घेतला तर हे आमचं कीर्तन पाडायला बघतात, आणि अवघड घेतला तर याला काहीच मिळ लागत नाही. विठ्ठला विठ्ठला धन्याजी दीन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी. सेवेसाठी जो अभंग घेतलाय, या अभंगातून तुकाराम महाराज संतांचं दर्शन ज्या दिवसाला झालं त्या दिवसाला धन्यता देतात, आणि त्यांच्या दर्शनानं आम्हाला आमच्या जीवनामध्ये काय फल प्राप्त झालं याचाही गोड असा विचार जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून व्यक्त करतात. आणि संतांचं दर्शन ज्या दिवसाला झालं त्या दिवसाला 2 सणांची उपमा देतात. तोच आमच्या जीवनातला दसरा आहे, आणि तीच आमच्या जीवनातली दिवाळी आहे. विठ्ठला या संपूर्ण मानवी जनजीवनाचं जर निरीक्षण केलं तर एक गोष्ट आपल्या अशी लक्षात येते की प्रत्येकाला आपलं जीवन धन्य बनवायचंय. जीवाचे रात्रंदिवस जे प्रयत्न चालले, रात्रंदिवस जो अट्टाहास चाललाय, रात्रंदिवस जीवाचे जे सायास चालू आहेत ना, ते याच्यासाठी आहेत की काय आपलं जीवन धन्य असावं. प्रत्येकाला आपलं जीवन धन्य बनवायचे. प्रत्येकाला नव्हे मोठ्या मोठ्या लोकांनी आपलं जीवन धन्य बनवण्यासाठी उड्या घातलेल्या आहेत. पण यामध्ये धन्यतेचे 2 प्रकार पडतात बरं का. या संपूर्ण जगामध्ये धन्यतेचे 2 प्रकार पडतात. नव्हे धन्यता प्राप्त करणाऱ्यांचे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे प्राकृत लोकांची धन्यता, आणि दुसरी म्हणजे सुसंस्कृत लोकांची धन्यता. मनुष्य कोणत्याही गावातला असू द्या त्याला वाटते माझं जीवन धन्य असावं. मनुष्य कोणत्याही तालुक्यातला असू द्या त्याला वाटते माझं जीवन धन्य असावं. मनुष्य कोणत्याही जिल्ह्यातला असू द्या त्याला वाटते माझं जीवन धन्य असावं. मनुष्य कोणत्याही राज्यातला असू द्या त्याला वाटते माझं जीवन धन्य असावं. मनुष्य कोणत्याही देशातला असू द्या त्याला वाटते माझं जीवन धन्य असावं. मनुष्य कोणत्याही गावातला असू द्या, कोणत्याही गावातला असू, तो चिकणीतला असू द्या त्याला वाटतं माझं जीवन धन्य असावं. तो सायखिंडीतला असू द्या त्याला वाटतं माझं जीवन धन्य असावं. तो म्हसवंडीचा असू द्या त्याला वाटते माझं जीवन धन्य असावं. तो बोट्याचा असू द्या त्याला वाटते माझं जीवन धन्य असावं. तो नांदूरचा असू द्या त्याला वाटते माझं जीवन धन्य असावं. तो गुलेवाडीचा असू द्या त्याला वाटते माझं जीवन धन्य असावं. कुठलाही मनुष्य असू द्या त्या प्रत्येकाला वाटते माझं जीवन धन्य असावं. तो अकोलेचा असू द्या त्याला वाटते माझं जीवन धन्य असावं. कुठलाही असू द्या प्रत्येकाला वाटते माझं जीवन धन्य असावं. बरं तो कोणत्याही तालुक्यातला असू दे, कोणत्याही तालुक्यातला असू दे त्याला वाटते माझं जीवन धन्य असावं. तो संगमनेर तालुक्यातला असू द्या त्याला वाटते माझं जीवन धन्य असावं. तो अकोले तालुक्यातला असू द्या त्याला वाटते माझं जीवन धन्य असावं. तो सिन्नर तालुक्यातला असू द्या त्याला वाटते माझं जीवन धन्य असावं. तो खेड तालुक्यातला असू द्या त्याला वाटते माझं जीवन धन्य असावं. तो निफाड तालुक्यातला असू द्या त्याला वाटते माझं जीवन धन्य असावं. तो चांदवड तालुक्यातला असू द्या त्याला वाटते माझं जीवन. तो कोणत्या तालुक्यातला असू द्या, कोणत्या तालुक्यातला असू, तो हवेली तालुक्यातला असू द्या त्याला वाटते माझं जीवन धन्य असावं. तो पारनेर तालुक्यातला असू द्या त्याला वाटते माझं जीवन धन्य. कोणत्या तालुक्यातला असू द्या, कोणत्याही तालुक्यात. बरं तो कोणत्याही जिल्ह्यातला असू द्या, तो अहिल्यानगर जिल्ह्यातला असू द्या त्याला वाटते माझं जीवन धन्य असावं. तो नाशिक जिल्ह्यातला असू द्या त्याला वाटते माझं जीवन धन्य असावं. तो धुळे जिल्ह्यातला असू द्या त्याला वाटते माझं जीवन धन्य असावं. तो पुणे जिल्ह्यातला असू द्या त्याला वाटते माझं जीवन धन्य असावं. तो बीड जिल्ह्यातला असू द्या त्याला वाटते माझं जीवन धन्य असावं.
तो कोणते, तो जालना जिल्ह्यातला असू द्या त्याला वाटते माझं जीवन धन्य असावं, तो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातला असू द्या त्याला वाटते माझं जीवन धन्य असावं, बरं तो महाराष्ट्रातला असू द्या, तो कोणत्या राष्ट्रातला असू द्या, तो महाराष्ट्रातला असू द्या त्याला वाटते माझं जीवन धन्य असावं, तो गुजरात मधला असू द्या त्याला वाटते माझं जीवन धन्य असावं, तो पंजाब मधला असू द्या त्याला वाटते माझं जीवन धन्य असावं, बरं तो कोणत्याही देशातला असू द्या, कोणत्या देशातला, तो भारतातला असू द्या त्याला वाटते माझं जीवन धन्य असावं, तो स्वित्झर्लंड मधला असू द्या त्याला वाटते माझं जीवन धन्य असावं, तो अमेरिकेतला असू द्या त्याला वाटते माझं जीवन, तो कोणत्याही राष्ट्रातला असू द्या, कोणत्याही राज्यातला असू द्या, कोणत्याही देशातला असू द्या, कोणत्याही तालुक्यातला असू द्या, कोणत्याही जिल्ह्यातला असू द्या, कोणत्याही गावातला असू द्या, सांगण्याचा सिद्धांत एवढाच आहे की प्रत्येकाला मग वाटते माझं जीवन धन्य असावं. शास्त्र वर्णन करतं धन्यत्व इच्छन्ति सर्वे. विठ्ठला प्रत्येकाला वाटते माझं जीवन धन्य असावं. धन्यत्व इच्छन्ति सर्वे. पण त्या धन्यतेचे शास्त्रकारांनी मदन बाबा दोन प्रकार केले बर का शांताराम बाबा. एक म्हणजे प्राकृत लोकांची धन्यता आणि दुसरी म्हणजे सुसंस्कृत लोकांची धन्यता. आता प्राकृत लोकांची धन्यता वेगळी आहे आणि सुसंस्कृत लोकांची धन्यता वेगळी. प्राकृत लोकांची धन्यता काय? शास्त्र वर्णन करतं पदरचा एकही शब्द खर्च करण्याची गरज नाही. शास्त्र सांगतं भूधन पद लाभेन धन्यम मन्यन्ते प्राकृतः. भूलाभेन धन्यम मन्यन्ते प्राकृतः. पदलाभेन धन्यम मन्यन्ते प्राकृतः. धनलाभेन च धन्यम मन्यन्ते प्राकृतः. भूधन पदलाभेन धन्यम मन्यन्ते प्राकृतः. प्रत्येकाला वाटतं पद मिळालं माझं जीवन धन्य झालं. धन मिळालं माझं जीवन धन्य झालं. नव्हे नव्हे भूमीचा लाभ झाला जीवन धन्य झालं. विठ्ठला विठ्ठला प्रत्येकाला वाटतं माझं जीवन धन्य. भू लाभेन पदलाभेन धनलाभेन. प्रत्येकाला भूलाभेन जमिनीचा लाभ झाला माझं जीवन धन्य झालं. नव्हे नव्हे आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे गुंठा मंत्री झालो माझं जीवन धन्य झालं. ही प्राकृत लोकांची धन्यता आहे. पण ही धन्यता फार काळ टिकत नसते. शास्त्रकार सांगतात फार काळ टिकत नसते. आणि सुसंस्कृत लोकांच्या दृष्टीने ही खरी धन्यता सुद्धा नाही. काय झालं, आता आमच्या एका मित्राने 6 महिन्यापूर्वी घर घेतलं मुंबई सारख्या ठिकाणी. आणि मुंबई सारख्या ठिकाणी घर घेणं एवढं सोपं आहे का सांगा ना तुम्ही. 10 कोटीचं घर घेतलं. किती कोटीचं? 10 कोटी. 10 कोटी. किती कोटीचं घर घेतलं? 10 कोटीचं घर घेतलं. आणि आता 10 कोटीचं घर सध्याच्या युगात घेणं सोपं आहे का ज्ञानराज महाराज? नाही ना, अवघडच आहे ना. 10 कोटीचं घर घेतलं मग चौधरी बाबा, आणि त्याला घर घेतलेल्याचा आनंद मावला नाही. घर घेतलेल्याचा आनंद त्याला गगनात मावला नाही. आणि त्याने वास्तुशांतीचा सप्ताह ठेवला 5 दिवसाचा. वास्तुशांतीचा 5 दिवसाचा सप्ताह ठेवला. त्याने आम्हालाही कीर्तनाला बोलवलं. रोज लोकांना आग्रह करू म्हणायचा अगदी पंचपक्वान्नाचा बेत, श्री बालाजीचा बेत. आमचे गुरु रे मारुती बाबा सांगत असतात श्री बालाजी. श्री बालाजी म्हणजे काय? श्री म्हणजे वा वा काय हुशार माणसं. श्री म्हणजे श्रीखंड. बा म्हणजे चांगलं खाता की राव तुम्ही. बा म्हणजे मला वाटलं बालुशाही म्हणते. बा म्हणजे बासुंदी. वा वा. बा. ला म्हणजे आ काय? एक तर लाडू मला नाही तर लापशी मला. लाडू लापशीच आपला पदार्थ लापशीच आहे. बाला. जी म्हणजे कोण जिरे म्हणलं इकडं? जी म्हणजे काय? जी म्हणजे जिलेबी. आणि गुरु रे बाबा सांगत असतात बरं का, शिरा सुद्धा 2 प्रकारचा केला बरं का. शिरा सुद्धा 2 प्रकारचा. एक म्हणजे गणपतराव पाटील आणि दुसरे म्हणजे सखाराम पाटील. गणपतराव पाटील म्हणजे गुळाचा शिरा आणि सखाराम पाटील म्हणजे साखरेचा शिरा. श्री विठ्ठला. श्री बालाजीचा भेद केला.
करू करू म्हणायचा, विषयावर ताव देऊ देऊ म्हणायचा, घ्या खा घ्या खा घ्या खा. पाहिलं होतं का कधी असं? घ्या खा घ्या खा. लोकाला आग्रह करू करू म्हणायचा. आणि काय झालं? सप्ताह संपला. आता किती दिवस चालणार आहे सप्ताह? सप्ताह संपला आणि तो त्या घरात झोपला. त्या घरात तो झोपला. आणि घर कितीचं होतं? काय हिशोबाला तयार माणसं आहेत तुम्ही? 10 कोटीचं घर. तो त्या घरात झोपला. बर, तो ज्या दिवशी त्या घरात झोपला त्या दिवशी अमावस्या होती. आणि नुसती अमावस्या नव्हती, त्या घरामध्ये प्रेत संबंध होता. काय होतं? आता हे इतकं अवघड नाही कळायचं तुम्हाला, नाही कळायचं, मला खात्री येईल. प्रेत संबंध होता. प्रेत संबंध म्हणजे त्या घरात भूत होती. भूत. आणि पूर्वीच्या काळात खरंच भूत होती. पूर्वीच्या काळात खरंच भूत होती. आता भूत राहिली नाही. का? माणसं भूतापेक्षा बेकार वागायला लागली म्हणून भूतच राहिली. पूर्वीच्या काळात भूत होती. तर मग काय झालं? नेमकी अमावस्या आणि त्या घरामध्ये भूत होती. आणि हा गादीवरती झोपला. आणि ज्या गादीवरती झोपला नेमकं तिथे भूत आलं. भूत. आणि त्याच्या छातीवरती बसलं. आणि ज्या मिशावरती ताव देऊ देऊ लोकाला म्हणत होता, घ्या खा घ्या खा, ते भूत त्याच्या मिशीचा एक एक केस उपटू. ते भूत त्याच्या मिशीचा एक एक केस उपटू लागलं. माझ्याकडे इतकं बारकाईनं पाहू नका. 1 कोटीनं कमी किमतीत घर 2 दिवसात विकून टाकलं. विठ्ठला लाभेन ही खरी धन्यता नाही. पदला भेण ही खरी धन्यता नाही. आणि कर्ण लगे माईक पद माझे अर्थ नको देवा, तेथे माझे अर्थ नको देवा, तेथे माझे अर्थ नको देवा. विशालम क्षणे पुण्यमर्ते लोकम विशंती. भूलाभेण पदलाभेण ही सुद्धा जीवनाची धन्यता नाही. धनलाभेण धन मिळालं, माझं जीवन धन्य झालं, ही सुद्धा जीवनाची खरी धन्यता नाही. काही लोक म्हणतील महाराज मग धन मिळवायचंच नाही का? मिळवायचं. आम्ही नेहमी विनोदानं सांगत असतो, काही संग येत नाही हे सांगायचे आम्ही 21,000 घेतो. विठ्ठला कळलं त्याला धन्यवाद. बाकीचे दूध पिल्याशिवाय जाऊ नका. याला आमचा आतिथ्यधा म्हणतात. विठ्ठला धनलाभेन. मग महाराज धन मिळवायचंच नाही का? अवश्य धन मिळवायचं. का? धनामुळेच आपल्याला किंमत आहे. अवश्य धन मिळवायचं, पण कोणाच्या मुंड्या मोडून नाही, कोणाला फसवून नाही,
जोडून या धड उत्तम संपूर्ण गाथ्याचं निराकरण करा. नीट गाथा घरी गेल्यानंतर वाचा. संपूर्ण गाथेमध्ये तुकोबारायांनी धनाचा निषेध केलेला आहे. एवढा एकच अभंग आहे धन मिळवा म्हणून सांगितलंय. विठ्ठला विठ्ठला भूला भेण पदला भेण धनला भेण धन्य म्हणते प्राकृता भूधन पदला भेण धन्य म्हणते प्राकृता. याचाच अनुवाद आमचे तुकोबाराय गाथामध्ये करतात बरं का. एखाद्याला वाटत असेल पद मिळवून धन मिळवून राज्य मिळवून द्रव्य मिळवून जीवनाची धन्यता झाली तर तुकोबाराय सांगतात आता त्याने निश्चिंतीने समजावं की त्याला देवप्राप्ती होणार नाही. विठ्ठला जाना त्या निश्चिंती देव नाही. जाना त्या निश्चिंती देव नाही. संपादिती जाना त्या निश्चिंती देव नाही. भूमी संपादिती जाना त्या निश्चिंती देव नाही. वृत्ती भूमी राज्य संपादिती जाना त्या निश्चिंती देव नाही. वृत्ती भूमी राज्य द्रव्य संपादिती जाना त्या निश्चिंती देव नाही. त्या निश्चिंती जाना देव नाही. विठ्ठला वृत्ती भूमी राज्य द्रव्य संपादित त्या निश्चिंती जाना देव नाही. ही प्राकृत लोकांची धन्यता. आणि प्राकृत लोक कोणाला म्हणतात? ज्ञानोबाराय सांगतात जे प्रकृतीच्या अधीन आहेत त्यांना प्राकृत लोक म्हणतात. नव्हे नव्हे प्रकृतीचं ज्यांच्यावरती वर्चस्व आहे त्यांना प्राकृत लोक म्हणतात. ज्ञानोबाराय बोलतात आधीच प्रकृतीचे पाईक त्यांना प्राकृत लोक म्हणतात. ही प्राकृत लोकांची धन्यता. आणि दुसरी धन्यता आहे ती म्हणजे सुसंस्कृत लोकांची धन्यता. विठ्ठला आणि या सुसंस्कृत लोकांच्या धन्यतेमध्ये सुद्धा दोन प्रकार पडतात बरं का. एक म्हणजे देवविषयक धन्यता आणि दुसरी म्हणजे संत विषयक धन्यता. देवविषयक धन्यता म्हणजे देवाला धन्यता. देव ज्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्राला धन्यता. देव ज्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्राची वारी करणाऱ्यांना धन्यता. देव ज्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्रातील तीर्थाला धन्यता. देव ज्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्रातील पशुपक्ष्यांना धन्यता. आणि देवाचं दर्शन ज्या दिवसाला झालं त्या दिवसाला धन्यता. ही देवविषयक धन्यता. आणि दुसरी संत विषयक धन्यता. संतांना धन्यता. संत ज्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्राला धन्यता. संत ज्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्रातील पाराला धन्यता, तीर्थाला धन्यता. संत ज्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्रातील वृक्षाला धन्यता. संत ज्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्रातील पशुपक्ष्यांना धन्यता. संत ज्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्रात रहिवास करणाऱ्या लोकांना धन्यता. संतांचं दर्शन ज्या काळात झालं त्या काळाला धन्यता. संतांचं दर्शन ज्या वेळेत झालं त्या वेळेला धन्यता. आणि संतांचं दर्शन ज्या दिवसाला झालं त्या दिवसाला धन्यता. विठ्ठला 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 पहिली धन्यता कोणती? म्हणा तुला
पहिली धन्यता कोणती? देवविषयक धन्यता. कोणती धन्यता? कोणती धन्यता? हा, देवविषयक धन्यता. दुसरी कोणती? संत. नाही, विचार करा, मी थांबतो 2 मिनिट. दुसरी धन्यता कोणती? संत विषयक धन्यता. कोणती धन्यता? संत विषयक धन्यता. एक धन्यता कोणती? देवविषयक. आणि दुसरी वा वा. एक धन्यता कोणती? अरे बोला जरा. एक म्हणजे देवविषयक आणि दुसरी म्हणजे वा वा. एक म्हणजे देवविषयक, दुसरी म्हणजे पहिली म्हणजे देव. आता जमलं, आता काय अडचण नाही. एक म्हणजे देवविषयक, दुसरी म्हणजे संत विषय. पहिली धन्यता कोणती? अहो लक्षात राहत नाही माझ्या, म्हणून विचारतो. पहिली देवविषयक धन्यता. देवाला धन्यता. धन्य धन्य पांडुरंग. आपल्याला जास्त विस्तार करायचा नाही. देवाला धन्यता. देव ज्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्राला धन्यता. धन्य हे पंढरी महाक्षेत्र महिवरी. क्षेत्राला धन्यता. देव ज्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्रातील तीर्थाला धन्यता. देव ज्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्राची वारी करणाऱ्यांना धन्यता. देव ज्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्रात रहिवास करणाऱ्या लोकांना धन्यता. आणि देवाचं दर्शन ज्या दिवसाला झालं त्या दिवसाला धन्यता. देवाचं दर्शन ज्या दिवसाला झालं त्या दिवसाला धन्यता. पावलो पंढरी वैकुंठ भुवन. धन्याजी दीन सोनियाचा. सोनियाचा म्हणजे सोनिया गांधीचा नाही. विठ्ठला पावलो पंढरी वैकुंठ भुवन. धन्याजी दीन सोनियाचा. देवाचं दर्शन ज्या दिवसाला झालं त्या दिवसाला धन्यता. ही धन्यता कोणती आहे? देवविषयक धन्यता. दुसरी धन्यता कोणती धन्यता? संत विषयक धन्यता. संतांना धन्यता. संत ज्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्राला धन्यता. संत ज्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्रातील तीर्थाला धन्यता. पाराला धन्यता. संत ज्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्रातील वृक्षाला धन्यता. संत ज्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्रात रहिवास करणाऱ्या लोकांना धन्यता. संत ज्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्रातील पशुपक्ष्यांना धन्यता. संतांचं दर्शन ज्या वेळेत झालं त्या वेळेला धन्यता. संतांचं दर्शन ज्या काळात झालं त्या काळाला धन्यता. आणि संतांचं दर्शन ज्या दिवसाला झालं त्या दिवसाला धन्यता. इथून आपल्याला अभंगात प्रवेश करायचा आहे. विठ्ठला पहिली धन्यता संतांना धन्यता. वारकरी संतांच्या प्रभावळीतले पहिले संत कोण हो?
का घरी एखादा कासरा शंकर. दोरखांड? भगवान शंकर, आ भगवान महादेव. मी शब्द प्रश्न काय विचारलाय त्याचं नीट उत्तर, नीट प्रश्न ऐका, आधी प्रश्न ऐका. आपल्या वारकरी संतांच्या प्रभावळीतले पहिले संत कोणते? हा असं गावात एकतरी माणूस आहे विठ्ठला. अगदी बरोबर, नामदेव महाराज. नामदेवरायाला धन्यता. वारकरी संतांच्या प्रभावळीतले पहिले संत कोण? नामदेवरायांना. नामदेवरायांना धन्यता. धन्य तुझे कुळ, धन्य तुझे जन्म, धन्य तू जर राऊळ जवळीस. दुसरे संत कोणते? आता शेजारच्या जिल्ह्यातलं उदाहरण. अगदी बरोबर ना, बरोबर बोलले. निवृत्तीनाथ. तसं ज्ञानोबारायांच्या काळात 108 संतांची मांदियाळी नांदत होती, पण आपण प्रमुख संतांचा विचार करत आहोत. निवृत्तीनाथ. निवृत्तीनाथांना धन्यता. धन्य धन्य निवृत्ती देवा, धन्य निवृत्ती देवा, धन्य निवृत्ती देवा, धन्य निवृत्ती देवा. काय महिमा वर्णवा, 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 काय महिमा. धन्य महाराज अलंकापुरवासी साष्टांगतयासी नमन माझी. सोपान काकांना धन्यता. धन्य धन्य तो सोपान स्वयंवर्णी श्री भगवान. मुक्ताबाईला धन्यता. धन्य धन्य हे तिघे जण मुक्ताई मुक्तरूपे परिपूर्ण. नंतर एकनाथ महाराजांना धन्यता. धन्य धन्य एकनाथा पायी माथा ठेविला. धन्य धन्य एकनाथा तुमचे पायी माझा माथा. नंतर तुकोबारायांना धन्यता. धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा धन्य तुकोबा समर्थ. केला पुरुषार्थ, केला पुरुषार्थ, वाजवणारी मंडळी असल्यानंतर कीर्तनकार जिवंतच असला पाहिजे असं काही नाही. विठ्ठला तुकोबारायांना धन्यता. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. ही झाली संत विषयक धन्यता. दुसरं, संत ज्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्रात रहिवास करणाऱ्या लोकांना धन्यता. पंढरीहुनी हे अधिक ऐसे बोलती ब्रह्मादिक. धन्य धन्य तेथीचे लोक जे रील्स बनवून व्हॉट्सअपला पाठविती. चुकलं का अभिषेक महाराज?
पंढरीहुनी हे अधिक ऐसे बोलती ब्रह्मादिक धन्य धन्य तेथीचे लोक ज्याशी स्नान संध्या घडे विठ्ठला संत ज्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्राला धन्यता धन्य पुण्य भूमी आळंदी गाव आळंदी गाव धन्य पुण्यभूमी आळंदी गाव आळंदी गाव तुमच्या कसा पाठ आहे चंद्रकांत बाबा या सगळ्यांच्या चुकीचा पाठ अभंग तुमच्या कसा पाठ आहे हा आळंदी हे गाव पुण्यभूमी मग अभंग कसा आहे असं आहे कोणाला कशाच ठाला विठ्ठला कधीतरी गाथा बघून मनात जा बर का आपलं सगळं आपलं मोघमच कार्यक्रम आहे आपला सगळा गाथा बघून कधीतरी म्हणलं पाहिजे आळंदी हे गाव असा अभंगच नाही बरं का बाबा असा अभंगच नाही अभंग कसा आहे धन्य पुण्यभूमी आळंदी हे गाव दैवताचे नाव सिद्धेश्वर असो सांगण्याचा सिद्धांत एवढाच संत ज्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्राला धन्यता धन्य धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव तेथे नांदे देव पांडुरंग असो संत ज्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्राला धन्यता संत ज्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्रातील पाराला धन्यता तीर्थाला धन्यता धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी विठ्ठला विठ्ठल आणि संत
संत ज्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्रातील वृक्षाला धन्यता. धन्य धन्या वृक्ष अजान धन्य सिद्धेश्वर स्थान ज्ञानदेवा समाधान धन्य अलंकापुरी. संत ज्या क्षेत्रात राहतात त्या क्षेत्रातील वृक्षाला धन्यता आणि संतांचं दर्शन ज्या वेळेत झालं त्या वेळेला धन्यता. धन्य ही आनंदाची सापडली वेळ धन्य ही आनंदाची सापडली वेळ संत सज्जन भेटले कृपाळ. त्यांनी केलं काय? त्यांनी फेडीला बुद्धीचा ओमळ. महाराज सांगतात दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ ओ. संतांचं दर्शन ज्या वेळेत झालं त्या वेळेला धन्यता आणि संतांचं दर्शन ज्या काळात झालं त्या काळाला धन्यता. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो. आणि आता नीट ऐका, काळाला धन्यता आणि वेळेला धन्यता. आणि काळ आणि वेळ ज्या दिवसात येते त्या दिवसाला धन्यता. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज अभंगाच्या धन्य आजी दीन धन्य आजी दीन धन्य आजी दीन धन्य आजी दीन झाली
दिवसात येते त्या दिवसाला धन्यता तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात देतात. धन्याजी दीन झाले संतांचे दर्शन विठ्ठला आणि धन्यता महाराज सांगतात आमच्या जीवनातला खूप काळ गेला पण तोच काळ धन्य ज्या काळाला संत भेटले. महाराज सांगतात आमच्या जीवनातली खूप वेळ गेली पण तीच वेळ धन्य ज्या वेळेला संत भेटले. आणि महाराज सांगतात आमच्या जीवनातले खूप दिवस गेले पण तोच दिवस धन्य ज्या दिवसाला संत भेटले. नवे एका श्लोकात जन्माची भाषा करतात. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभ. आणि धन्यता कधीही दिली जात नाही. 3 गोष्टी घडाव्या लागतात त्यावेळेला धन्यता दिली जाते. एक म्हणजे अपूर्वता, दुसरी म्हणजे अभ्यागमता आणि तिसरी म्हणजे आश्चर्यकारकता नाम धन्यता. अपूर्वता म्हणजे न पूर्वता इति अपूर्वता. याच्या आधी असं कधीही घडलेलं नाही याला अपूर्वता म्हणतात. अभ्यागमता महाराज सांगतात हे सगळं तारीख वार तिथी काळ वेळ ठरवून नाही हे सगळं अचानक घडलं म्हणून अभ्यागमता. आणि महाराज सांगतात हे सगळं अचानक घडल्यामुळे याच्या आधी कधीही असं न घडल्यामुळे हे आमच्या जीवनातलं आश्चर्य आहे म्हणून आश्चर्यकारकता. आश्चर्यकारकता अपूर्वता अभ्यागमता आश्चर्यकारकता नाम धन्यता. नव्हे याच श्लोकाचा अनुवाद निळोबाराय करतात. होते बहुत दिवस आर्त वागविले ते आजी अकस्मात फळ देऊ आले दृष्टी श्रीहरीची देखिली पाऊले घेतले मागे जन्म त्याचे सार्थक झाले हो म्हणून धन्य आजी दीन विठ्ठला. धन्यता देतात तसं काही नाही. नाथ महाराज सुद्धा धन्यता देतात बरं का. धन्याजी दीन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा क्षीण गेला. संतांच्या बोलण्यात एक वाक्यात आहे. बोलण्यात एक वाक्यात जे नाथ महाराज बोलतात ते तुकोबाराय बोलतात. जे तुकोबाराय बोलतात तेच नाथ महाराज बोलतात. जे ज्ञानेश्वर महाराज बोलतात ते तुकाराम महाराज बोलतात. ते तुकाराम 1200 शतकामध्ये पांडुरंगाच्या रूपाकडे पाहून जे ज्ञानेश्वर महाराज रूप पाहता लोचणी सुख झाले उसाजणे असं म्हणतात. तोच काहीसा काळ लोटल्यानंतर तेच तुकाराम महाराज त्याच पांडुरंगाच्या रूपाकडे पाहून तुका म्हणे माझे हेच सर्व सुख असं म्हणतात. संतांच्या बोलण्यात एक वाक्यात आहे. जेव्हा सुखाचं आलंबन बदलतं तेव्हा त्या सुखाला व्यक्तिनिष्ठता येते आणि जेव्हा सुखाचं आलंबन एकच राहतं तेव्हा त्या सुखाला वस्तुनिष्ठता येते. विठ्ठला धन्याजी दीन झाले संतांचे दर्शन धन्य दिवसाजी दर्शन संतांचे नांदे तया घरी दैवत पंढरीचे. आणखीन एक अभंग आहे. कोणता हो? ज्या दिवशी संतांचं दर्शन झालं त्या दिवसाला धन्यता देता तुकाराम महाराज. कोणता अभंग? नाही संतांचं दर्शन ज्या दिवसाला झालं तो दिवस धन्य असा एक अभंग. आता हे सांगितलेले सोडून बरं कोणी सांगा 10 रुपये देतो. फोन पे गुगल पे सुद्धा करणार नाही. सर्व्हर डाऊन असल्यावरती अडकण्याची दाट शक्यता असते. कॅश देणार कॅश लगेच. नाही माय बापू ते नाही. हा दिवसाचा पाहिजे आपल्याला दिवसाचा पाहिजे. ते मागच गेलं ते कधीच. धन्याजी दिवस झाला सोनिया 50 रुपये देतो. नाही हाता घेतलायच की तो अभंगच घेतलाय. धन्याजी दिन झाले संतांचे दर्शन धन्याजी दिन संत दर्शनाच्या धन्य दिवसाची दर्शन संतांचे हे अभंग सोडून
धन्य आजी दिन काय झाला काय सोन्याचा. गेलं रे बापा माग. झाला सोन्याचा. 100 रुपये देतो आता. लगेच देतो. तात्पुरते देतो वापस नंतर. मगाशी संतोष भाऊन दिले. अरे ते मागच की. आता 500 देतो 500. नाही तर मी सांगतो सगळे 500 द्या. अभंग असा आहे. आजी दिवस धन्य. आजी दिवस धन्य. आजी दिवस धन्य. आजी दिवस धन्य. तुमचे झाले दर्शन. तुमचे झाले तुमचे झाले दर्शन. तुमचे झाले दर्शन. तुमचे झाले दर्शन. तुमचे झाले दर्शन. आजी दिवस धन्य. तुमचे झाले दर्शन. तुमचे झाले दर्शन. आजी दिवस धन्य. तुमचे झाले दर्शन. तुमचे झाले दर्शन. आजी दिन झाले संतांचे दर्शन. झाले संतांचे दर्शन. झाले संतांचे दर्शन. धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन. झाले संतांचे दर्शन. झाले संतांचे आज पत्रिकेचा अभंग आहे बरं का तुकोबारायचा. पत्रिकेचा अभंग. आजी दिवस धन्य. तुमचे झाले दर्शन. सांगा माहेरीची मात. अवघा विस्तारी वृत्तांत. धन्य आजी दिन. आजी आजी शब्द वापरला. आणि आजी म्हणजे वडिलांची आई नाही. किंबहुना आजी म्हणजे आईची आई नाही. आजी हा शब्द वर्तमान कालाचं दिग्दर्शन करणारा आहे. आज वर्तमानात आम्हाला संतांचं दर्शन झालं. आजी दिवस धन्य. धन्य आजी दिन. आणि दिन शब्दाचा अर्थ असा आहे. पहिली वेलांटी वापरली की दिन शब्दाचा अर्थ दिवस होतो. आणि दुसरी वेलांटी वापरली की दिन शब्दाचा अर्थ गरीब, दुबळा, भिकारी असा होतो. धन्य आजी दिन. काय झालं? झाले संतांचे दर्शन. संतांचं दर्शन झालं. संतांचं दर्शन. आणि अंतरंग आणि बहिरंग लक्षणायुक्त अशा संतांचं दर्शन झालं. 10च मिनिटं राहिलेत. अधिक लांबवण्याचं काही कारण नाही. आता 8 तास घेतो. धन्याजी दिन झाले संतांचे दर्शन. मार सांगतात की आता त्यांच्या दर्शनानं काय झालं. झाली पापा तापा तुटी. दैन्य गेले उठा उठी. झाली पापा तुटी. झाली तापा तुटी. उठा उठी दैन्य गेले. झाली पापा तापा तुटी. दैन्य गेले उठा उठी. पाप ताप दैन्य जाय उठा उठी. झाली या भेटी हरिदासांची. हरिदासांची भेटी झाली या पाप जाय. हरिदासांची भेटी ताप जाय. हरिदासांची भेटी झाली या दैन्य जाय. हरिदासांची भेटी झाली या पाप ताप दैन्य उठा उठी जाय. विठ्ठला 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 पाप ताप दैन्य जाय उठा. वास्तवात आता हे पाप घालवण्यासाठी, ताप घालवण्यासाठी आणि दैन्य घालवण्यासाठी स्वतंत्र साधन करावं लागतं बरं का. गंगा पापम शशी तापम दैन्येन कल्पतरुस्तथा. अगदी वेगवेगळं साधन करावं लागतं. पण एकमेव संत असे आहेत. एका संतांच्या दर्शनात तापही जातो. एका संतांच्या दर्शनात पापही जातं. आणि एका संतांच्या दर्शनात दैन्यही जातं. ही संतांच्या दर्शनाची ताकद आहे. विठ्ठला विठ्ठला झाली पापा तापा तुटी. दैन्य गेले उठा उठी. आणखीन
काय झालं महाराज? महाराज सांगतात झाले समाधान पायी विसावले मन. समाधान कशाला म्हणतात? समाधान म्हणजे काही गोष्टी प्राप्त होणं याला समाधान नाही म्हणत. समाधान म्हणजे सारखी स्थिती. समाधान म्हणजे सारखी स्थिती. सारखी स्थिती प्राप्त झाले समाधान. वास्तवात प्रपंचामध्ये कोणत्याही प्रकारचं समाधान नाही, पण त्या संतांच्या दर्शनानं आज मात्र आम्हाला झाले समाधान. आणि समाधान कशामुळे झालं, त्याचं काय कारण? महाराज सांगतात पायी विसावले मन. हे चंचल असणारं मन, अस्थिर असणारं मन, वाऱ्यापेक्षा जास्त वेगाने धावणारं मन, महाराज सांगतात त्या संतांच्या चरणावरती विसावलं. पायी विसावले मन. नाहीतर हे मन म्हणजे 10 इंद्रियांचा अध्यक्ष सांगितलं पंचदशीकाराने. मनोदशेंद्रियाध्यक्षम हृत्पद्म गोलके स्थितम तच्चांत कर्ण बाहेश्व स्वातंत्र्यात विणेंद्रिय. काय काय करीतो या म्हणा परी नायके नारायणा करू नये त्याची करी वंचना निवपतना आदरिले. हे मन फक्त संतांच्या जवळ विसाव्याला येतं, विश्रांतीला येतं. नव्हे विश्राम्यंती यथा सुखम सत्कर्म परिपाका ते करुणा निधिनोद्धृता प्राप्य तीरतरुच्छायाम. विश्राम्यंती यथा सुखम. नवे निळोबरांचा एक अभंग आहे. मन विश्रांती पावली गुरुचरणी स्थिरावली. ज्ञानयुक्त होता मन ब्रह्मीभूत झाले ज्ञान. जिकडे तिकडे जाय मन तिकडे तिकडे अधिष्ठान. निळा म्हणे मन होऊनी ठेले ते उन्मन. महाराज सांगतात पायी विसावले मन. मग महाराज ज्या दिवशी संतांचं दर्शन झालं तो दिवस तुमच्यासाठी कसा आहे? महाराज सांगतात तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा. अरे ज्या दिवशी ते आमच्या घरला आले ना तीच आमची दिवाळी आणि तोच आमचा दसरा. आता दसऱ्याला दसरा कशाला म्हणतात? फक्त रावण जाळणे याला दसरा म्हणत नाहीत. सीमोल्लंघन करणे म्हणजे काय सांगा ना तुम्ही? गावाची सीमा ओलांडून फक्त आपट्याची पानं तुडून आणणे म्हणजे सीमोल्लंघन नाही. अज्ञानाची सीमा ओलांडून ज्ञानाच्या सीमेत जाणे म्हणजे सीमोल्लंघन करणे. विठ्ठला म्हणजे काय? 10 इंद्रियांवरती विजय मिळवणं हा दसरा आहे. म्हणून महाराज सांगतात तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी. दिवाळी कशाला म्हणतात? महाराज सांगतात अज्ञानाचा अंधकार जाणं आणि ज्ञानाचा प्रकाश प्राप्त होणं याला दिवाळी म्हणतात. याला दिवाळी म्हणतात. महाराज सांगतात दसरा दिवाळी तोची आम्हा सण. पण आम्हा सण म्हणजे कधी? सखे संत जन भेटतील तोची आम्हा दिवाळी दसरा सण. महाराज सांगतात तुका म्हणे आले घरा आणि तोची दिवाळी दसरा. झाली पापा तापा तुटे दैन्य गेले उठावडे विठोबार. हरी जय हार का बरोबर काय विठोबा विठोबार कुमार. जय जय विठोबार कुमार. विठोबार कुमार. जय जय विठोबार कुमार. जय जय विठोबार कुमार. विठोबार कुमार.
सावकाश मला जशी जमेल तशी वेडी वाकडी सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, पांडुरंग परमात्मा, सद्गुरू जोग महाराज, आपण सर्व मायबाप श्रोते, सर्व आदरणीय महाराज मंडळी, सर्व पंगत दाते, देणगी दाते, हस्ते परहस्ते सहकार्य करणारी सर्व भाविक मंडळी, माता भगिनी, पुरुष बांधव. बघा या हाराने कपडे खराब केले गड्या. आता दुसरा ड्रेस घेऊन द्या. विठ्ठला अत्यंत सुंदर असा भागवत बाबांच्या पुण्यतिथीचा हा उत्सव चाललेला आहे. अत्यंत दृष्ट लागेल असा सोहळा. सर्व प्राज्ञ सुज्ञ भवादृश्य सर्व श्रोते मंडळी, माता भगिनी, पुरुष बांधव, अत्यंत सुंदर गायनाचार्य, वादनाचार्य मंडळी, सर्वांना अंतकरणापासून धन्यवाद. आणि आजचा दिवस कोजागिरीचा दिवस आहे. कोजागिरी म्हणजे काय? चंद्र पूर्ण निघेपर्यंत दूध उकळीत बसणे, घट्ट होईपर्यंत दूध उकळणे म्हणजे कोजागिरी नाही. त्याच्यात अनेक प्रकारचा संगीत मसाला टाकून दूध पिणे म्हणजे कोजागिरी नाही. तर कोजागिरी या शब्दाचा अर्थ होतो कोजागृती, म्हणजे जीवाच्या जीवनामध्ये जागृती निर्माण होतं. परमात्म्याविषयी जागृती निर्माण होणं म्हणजे कोजागिरी. महाराज सांगतात, संत जाग करतात, या जीवाला जाग करतात. जगजोगी जागे जागे बोलती, सकाळी 4 वाजल्यापासून जागवता. उठा जागे व्हारे आता मज निरंतर जागविती. 1000 अभंग सांगता येतील, पण एक चरण म्हणू आपण आणि नंतर सेवेला पूर्ण विराम देऊ. आता जागा रे भाईनो जागा, 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 आता जागा रे भाईनो जागा. निघले दिना डोली भागा, डोली भागा, निघले लाडू भागा. जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, 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 जागा रे भाईनो जागा. आता जागा रे भाईनो जागा, झोपले असले तर उठा. आता जागा रे भाईनो जागा. उपनिषद सुद्धा सांगतं, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वराण्य बोधत शूरस्य धारा निशिता दुरतया दुर्गम पदस्थ कवयो वदंती नवे या निशा सर्वभूतानां यस्यां जागर्ति संयमी तस्यां जागर्ति भूतानि सा निशा पश्यतो. मुळे हे सगळं सांगितलं ना, ह्याला असो. ही कोजागिरीची कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या सामान्य विद्यार्थ्याच्या वाट्याला आली. प्रातस्मरणीय वैकुंठवासी आपल्या सर्वांचं आराध्य श्रद्धास्थान असे श्री संत भागवत बाबा यांच्या 45व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने जुन्यांच्या मार्गदर्शनाने आणि नवीनांच्या संघर्षाने अत्यंत सुंदर सप्ताह चालले. अत्यंत सुंदर लाइटिंग वगैरे सगळ्या गोष्टी. मला वाटलं दिवाळी चालू झाली काय की मगाशी. अत्यंत सुंदर सप्ताह चालू. आणि या सप्ताहाचं सर्वच नियोजन आयोजन करणारी सर्वच मंडळी, सर्वांना अंतकरणापासून धन्यवाद. मगाशी आम्ही येत होतो फेटा बांधून, त्यावेळेला मी त्या ऋत्विकला म्हटलं दिवाळी आजच चालू झाली वाटते. तो म्हटला महाराज दिवाळी चालू होऊन 2 दिवस झाले आमची. अत्यंत सुंदर. एकदा टाळ्या वाजव एकदा सर्व कार्यकर्ते. अत्यंत सुंदर नियोजन पाहिजे सप्ताह करायचं म्हणजे. नाही तर काही आता काय सांगायचं, ते युट्यूब असल्यामुळे लई बोलता येत नाही. युट्यूब नसलं ना तुम्हाला मी बैठकीत सांगतो नंतर लय अवघड. काय गायकांचा मेळ नाही, वादकांचा मेळ नाही, कीर्तनकारांचा मेळ नाही. चाललाय सप्ताह चाललाय. पण उत्तम वादक पाय आता किती सुंदर मंडळी वाजवतात. यांच्या वाजवण्यामध्ये मला तरतम भाव अजिबात करता येणार, इतकी सुंदर. आणि मी त्यांचं काय कौतुक करणार आहे ज्ञानराज महाराजांचं.
आमच्या सचिन महाराजांचं. आपल्याला त्याच्यातलं काहीच ज्ञान नाही, काहीच ज्ञान. अहो महाराज ही मंडळी इतकं सुंदर वाजवतात, इतकं शिकलेली आहेत ह्या क्षेत्रातली. या मृदंग आणि ज्ञानराज महाराज, सचिन महाराज आणि मृदंग हे दोन वेगळे राहिलेले नाहीत, ते दोघं एक झालेले आहेत. इतका त्यांचा तो पक्वाज हा विषय झालेला. कोणतीही गोष्ट धंदा म्हणून करणं वेगळं आणि प्रेम म्हणून करणं वेगळं बरं का मदन बाब, दोन्हीत फार फरक असतो. प्रेम म्हणून केलं की पैसे मिळत असतात, पण धंदा म्हणून केलं की प्रेम निर्माणच होईल हे अजिबात सांगता येईल. इतका सुंदर पक्वाज वाजवतात. त्या दोनही मंडळीसाठी जोरदार टाळ्या वाजवतात, जोरदार, अत्यंत सुंदर. इतकं समर्पण असलं पाहिजे त्या क्षेत्राप्रती. आता हे बघा ना, आमचे हे दोनही मंडळी बघ पक्वाज वाजवतात. आवाज कमी जास्त असू दे, तो सिस्टीमवाल्याचा दोष असू शकतो बरं का. हो, काही असो. नाही मला काय, मी स्पष्ट बोलतो, मला काय फरक पडत नाही. हां, पण त्या पक्वाजावरती शाली, अत्यंत सुंदर पक्वाज ठेवण्यासाठी बॅगी. नाही तर काय, सप्त्यातले पक्वाज वादक म्हणजे काय, ते कणिक नंतर गावकऱ्यालाच काढावं लागते काला झाल्यावर. 8 दिवस कणिकच काढीत नाही. आता काय सांगायचं तुम्हाला, असा वाईट काळ संप्रदायात. पण ही आणि इतक्या नवीन तरुण पिढीतील असून ही मंडळी आचरण संपन्न मंडळी. हो, ज्ञानराज महाराज आदरणीय आमचे सचिन महाराज आणि सर्वच गायनाचार्य मंडळी. बाबा तुमचं काय नाव? विठ्ठल. आदरणीय परमपूज्य विठ्ठल महाराज. तुमचं काय नाव? संदीप महाराज. संदीप महाराज. बाबांचं काय? चव्हाण. आदरणीय चव्हाण महाराज. आमचे बुधवंत महाराज. आदरणीय परमपूज्य आमच्या सर्वांचे ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय चंद्रकांत महाराज चौधरी बाबा. आणि अगदी मोठं मन करून माझ्यासारख्या विद्यार्थ्याचं कीर्तन ऐकण्यासाठी येऊन बसले. नाहीतर एका महाराजाने दुसऱ्या महाराजाचं कीर्तन ऐकावं इतका चांगला काळ राहिलेला नाही. हो, 2 बाबा तुमची माफी मागून सांगतो, 2 अर्धालेच, पूर्ण नाही. हे युट्यूब मध्ये घेऊ नको. हो, जरासं बंद कर, मग मी सांगतो जरासं मोकळं. केला इशारा नाही म्हणायचं. असो, आदरणीय आमचे अनिल शेठ मोटकोळे, आदरणीय आमचे संतोष भाऊ, या दोघांच्या कष्टाला मनापासून धन्यवाद. नाही तर आमच्या अनिल शेठचा खूप मोठा व्याप आहे भोसरीला. हो, पण एवढा व्याप येऊन सुद्धा आपल्या जन्मभूमीचा आपण काहीतरी देणं लागतो, यासाठी ही मंडळी कार्यरत. टाळ्या वाजवा एकदा यांच्यासाठी. अत्यंत सुंदर म्हणजे ज्यांनी 8 दिवस अन्नदान केलेले, 2 टाईम महाराज मंडळींच्या जेवणाची व्यवस्था केलेली, त्यांच्यासाठी पण टाळ्या वाजवा. ज्यांनी 8 दिवस महाराज लोकांचं सौजन्य घेतलेलं आहे, त्यांच्यासाठी पण टाळ्या वाजवा. अरे टाळ्या तर वाजवा, फुकटाच्या बाकीचं बघू नंतर आपण. हो, आणि आज जे कीर्तनाला उपस्थित आहेत, एक सिन्नर तालुक्यातील अत्यंत उत्कृष्ट कीर्तनकार बरं का. हो, अत्यंत उत्कृष्ट कीर्तनकार. उभ्या आयुष्यात कधीही त्यांनी कीर्तनाचे पैसे मागितले, कधीच नाही मागितले, असे शांताराम महाराज गाडे. हो, आदरणीय परमपूज्य आमचे सन्मित्र वारकरी संप्रदायातले एक अत्यंत गोड कीर्तनकार, प्रवचनकार आदरणीय श्री आमचे अभिषेक महाराज तुम्हाला, त्यांच्यासाठी पण टाळ्या वाजवा. हो, अरे काय नाद नाही करायचा, कमी पाठांतर नाही आमच्या माणसाचं. आता काय तुम्ही वालावर जाता. हो, वाल नाही पण गुण चांगला आहे असं द्या. आणि खरं सांग का, ह्या लोकांमध्ये देव असत. हो, ह्या एवढंच वाक्य द्या राहते. काय लय चिकित्सान, लय बुद्धिवान, काही खरं नाही महाराज. कुठं गाडी धडकल काही सांगता येत, ते हिशोबात बसत नाहीत. असो, अभ्यास कमी जास्त असला चालतो, म्हणणं कमी जास्त असलं चालतं, वाजवणं कमी जास्त असलं चालतं, सांगणं कमी जास्त असलं चालतं, आचरण कमी जास्त जमत नाही आपल्या संप्रदायात, मोठ्याचा संप्रदाय. आणि भागवत बाबांनी काय केलं? काही केलं नाही त्यांनी. कीर्तना, प्रवचना, भागवता, रामायणापेक्षा आचरणाला जास्त किंमत दाखवली. आणि नुसती दाखवली नाही शेठ, आता जबाबदारी जास्त आहे तुमच्यावरती. आतापर्यंतच्या मंडळीवरती कमी होती. 5 वर्षानं भागवत बाबांच्या पुण्यतिथीचा सुवर्ण महोत्सव होणार आहे. असा जोरदार झाला पाहिजे, मलाही बोलवा. आदरणीय अत्यंत सुंदर सुवर्ण महोत्सव बरं का. अगदी 5 वर्षावरती येऊन ठेपलेल्या, आत्तापासून तयारीला आपण लागलं पाहिजे हळूहळू. असो, आणि काय चॅनलचं काय, संतांची वाणी. हा, तुझं नाव काय? अभिजित करपे. हा, थोडं लक्षात राहते. आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत उत्कृष्ट चॅनल ज्यांचं आहे, संतांची वाणी. फक्त त्याच्यावर संतांचीच वाणी टाकावी अशी विनंती. बाकीचं बैठकीत भेटा सांगतो तुम्हाला. असो, संतांची वाणी ज्यांचं अत्यंत सुंदर असं चॅनल आहे, असे माझे सन्मित्र
आदरणीय आमचे अभिभाऊ करपे ते सुद्धा उपस्थित आहेत, त्यांना पण अंतकरणापासून धन्यवाद. टाळ्या वाजवतात त्यांच्यासाठी. हो. आता तुमचं गाव यूट्यूबवर संपूर्ण महाराष्ट्र नाही भारत पाहणार. असो, सर्वांना अंतकरणापासून वंदन. सिस्टीम सुद्धा अत्यंत सुंदर आहे बरं का, अत्यंत सुंदर आहे. हो. त्यांना पण मनापासून धन्यवाद देतो. आणि बाई किती सुगरण असली तवाजगळ का असल्यावर काय करता, कोणत्याही कार्यक्रमाचा प्राण म्हणजे सिस्टीम असते. सिस्टीम सुद्धा अत्यंत सुंदर आहे. थोडी माझी जरा तब्येत बिघडली, आवाज जरा बरोबर नाही. असो, सर्वांना झालेल्या सेवेविषयी पूर्ण विराम देतो. माऊलींच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो. वाणीला विराम. सगळ्यांनी हात वरती करा 2 मिनिटं. तुकोबारायांचं भजन घेऊ. सगळे सगळे झाले का? आदरणीय आमचे त्र्यंबकराव सुद्धा उपस्थित आहेत, त्यांना पण अंतकरणापासून सगळे करावरती हात. आशे नाही राहू द्या, अशीच तू काकड्याला सकाळी आम्ही. एक मिनिट सगळे सगळे. तुकाराम 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 विठ्ठल जय